नमस्कार मित्रांनो, माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे। मित्रांनो तुम्ही जर बांधकाम कामगार असाल, जर तुम्हाला जर मुलगा असेल, तो शाळेत शिकत असेल, कोणत्याही वर्गात असेल मित्रांनो, फक्त मला तुम्हाला ते पासिंग इयर आणि वर्ग सांगायचा आहे की तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरताना कोणता वर्ग टाकावा। कारण बरेचसे यूट्यूबर तुम्हाला स्पष्टपणे सांगणार नाही। तुम्हाला कोणते यूट्यूबर असे सांगणार की इयत्ता लिहा, वर्ष लिहा, बस कोणत्या वर्गात शिकत आहे ते शाळा लिहा, वर्ग लिहा आणि वर्ष लिहा असे सांगणार। पण मित्रांनो सविस्तर कोणताही यूट्यूबर तुम्हाला सांगणार नाही। मी तुम्हाला या व्हिडिओद्वारे तुम्हाला सांगण्यात येते, कारण तुमचा हा स्कॉलरशिप फॉर्म हा रद्द झाला नाही पाहिजे आणि पहिल्या ज्याच्यात तुमचा हा फॉर्म मंजूर झाला पाहिजे, एक्सपेक्ट होऊन मंजूर झाला पाहिजे आणि तुमच्या खात्यात पैसे पाडले पाहिजे। बस अशीच इच्छा, माझी इच्छा आहे। तर मित्रांनो तुम्ही ज्यावेळेस तुमच्या मुलाची स्कॉलरशिप फॉर्म भरता, तर त्यावेळेस मित्रांनो तुमचा मुलगा जर 9व्या वर्गात असला, उदाहरणार्थ मित्रांनो तुमचा मुलगा जर 9व्या वर्गात असला, तर मित्रांनो 9व्या वर्गात असला तर तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरताना 8वा वर्ग लिहायचा। मित्रांनो 8वा वर्ग लिहायचा आणि पासिंग इयर मित्रांनो 8व्या वर्गाचीच लिहायची। त्याची मार्कलिस्ट असते मुलाची, ते 8व्या वर्गाची असते, तर 8वा वर्ग लिहायचा आणि 8व्या वर्गाचाच पासिंग इयर लिहायचा। तर म्हणजे कोणत्या वर्षी पास झाला तो इथं वर्ष लिहिलं राहते। समजा 2023मध्ये झाला की 2024मध्ये झाला, तर हे पासिंग इयर 8व्या वर्गाची लिहायची। तुमचा मुलगा जर 9वीत असला तरच। तर मित्रांनो तुम्ही असं जर केल्या तर मित्रांनो तुमचा फॉर्म मंजूर होतो स्कॉलरशिपचा। आणि अगर समजा तुम्ही मुलाचं जे शाळा आहे मुलाची इयत्ता शाळा तो 9वीत गेला आणि तुम्ही 9वाच वर्ग लिहिला इथं, त्याच्यानंतर पासिंग इयर बी 9व्याच वर्गाचं लिहिल्या, तर तुमचा फॉर्म हा नामंजूर होते, हे तुम्ही लक्षात द्या। म्हणून एवढीच गोष्ट सांगायची होती तुम्हाला, ऑनलाईन फॉर्म भरताना कधीबी हे लक्षात ठेवायचं की तुमचा जर मुलगा 9व्या वर्गात असेल तर ऑनलाईन फॉर्म भरताना फॉर्ममध्ये 8वा वर्ग लिहायचा आणि 8व्याच वर्गाचं पासिंग इयर लिहायचं। मित्रांनो एवढं गोष्ट लक्षात असू द्या। तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवून द्या। असंच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।